महाराष्ट्रामध्ये हलाल आणि झटका मटणाचा वाद शांत होतो न होतोच, तेच असली आणि नकली पनीरचा प्रश्न निर्माण झाला। इतर सणांप्रमाणेच महाराष्ट्रात होळी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। होळीच्या उत्साहात अनेक जण विविध पदार्थ खात असतात, त्यात पनीरचे पदार्थ सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असतात। मात्र आता ऐन सणासुदीच्या तोंडावरच राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बनावट पनीर जप्त करण्याची कारवाई केली। त्यामुळे आपण जे पनीर खातो ते सुरक्षित आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर। नमस्कार मंडळी, मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी। अन्न आणि औषध प्रशासनानं पुण्यामध्ये छापेमारी करत तब्बल 1400 किलोचा बनावट पनीरचा साठा नुकताच जप्त केला। या कारवाईमध्ये प्रशासनानं बनावट पनीर बनवण्यासाठी वापरला जाणारा 13 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त केलाय। तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अन्न आणि औषध प्रशासनानं अशीच कारवाई केली आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 472 किलो बनावट पनीर जप्त केलं गेलं। अधिक नफा मिळवण्यासाठी बाजारात काही व्यावसायिक बनावट म्हणजेच सिंथेटिक पनीर बनवण्याचा मार्ग निवडत आहेत। बनावट पनीर किंवा सिंथेटिक पनीर बनवण्यासाठी दुधाऐवजी व्हेजिटेबल फॅट, स्टार्च आणि अनेक रसायनं वापरली जातात। हे पनीर दिसायला आणि चवीला हुबेहूब खऱ्या पनीर सारखंच दिसतं, पण याचे आपल्या आरोग्यावर खूप सारे दुष्परिणाम होऊ शकतात। बनावट पनीरचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात हे सांगताना तज्ञ सांगतात की सिंथेटिक पनीर हे हृदयासाठी खूप हानिकारक आहे। ज्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी बनावट पनीर खाण्यापासून सावध राहिलं पाहिजे। नकली पनीर खाल्ल्यानं पोटदुखी, गॅस, पोट फुगणं आणि जुलाब यांसारख्या समस्या होतात। इतकंच नाही तर भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्यानं कर्करोगासह इतर आजारांचा सुद्धा धोका वाढतो। बनावट पनीरचा मुद्दा विधानसभेमध्ये आमदार विक्रम पाचपुते यांनी मांडलाय। या संदर्भामध्ये माध्यमांशी बोलताना विक्रम पाचपुते यांनी सांगितलंय की जनतेनं आर्टिफिशियल पनीर आणि खरं पनीर कोणतं हे ओळखावं। आपण जे खातो त्यामध्ये 70 ते 80% आर्टिफिशियल पनीर आहे। भीती एकाच गोष्टीची वाटते आणि ती म्हणजे तिरुपतीच्या प्रसादामध्ये बीफ आणि पोर्क सापडलं होतं, ते आपल्या पनीरमध्ये सुद्धा सापडू शकतं। काही वर्षांपूर्वी बऱ्याच जणांनी पनीर खाणं बंद केले। पाचपुते पुढे म्हणाले की माझा तारांकित प्रश्न 10 तारखेला स्वीकृत झाला। त्यानंतर एफडीनं पुणे, चंद्रपूर या ठिकाणी छापेमारी केली, त्या ठिकाणी आर्टिफिशियल पनीर सापडलंय। दुर्दैवानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तेवढे अधिकारी नाहीयेत। डेअरी इंडस्ट्रीजमध्ये काही स्वार्थी लोक पारंपरिक पनीर आणि चीज अॅनालॉग दोन्ही बनवतात। त्याला आळा घालण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद करावी लागणार आहे। भेसळयुक्त पनीर दिलं तर फक्त मिसब्रँडिंग एवढीच कारवाई होते। मागे अशा प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर सरकारनं जन्मठेपेची शिक्षा करू असं सांगितलं होतं, पण तसं काहीच झालं नाही। अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण नवी दिल्ली म्हणजेच केंद्र सरकारनेच अॅनालॉग चीज, अॅनालॉग पनीर या पदार्थांच्या विक्री आणि उत्पादनाकरता परवानगी दिलेली आहे। मात्र त्यासाठी संबंधित आस्थापनानं परवाना घेणं आवश्यक आहे। पारंपरिक पनीर आणि अॅनालॉग पनीर यामधला फरक जाणून घेण्याबाबत लोकांना माहिती देण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनामार्फत माहिती शिक्षण आणि संप्रेषण अंतर्गत सोशल मीडिया, टीव्ही आणि स्थानिक केबल टीव्ही मार्फत जनजागृती केली जात आहे, अशी माहिती असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली आहे। तुम्हाला जर घरीच हे बनावट पनीर ओळखायचं असेल तर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पनीर बनावट आहे की खरं आहे हे घरीच ओळखण्याच्या 3 पद्धती आहेत। त्यातील पहिली पद्धत म्हणजे तुम्ही जे पनीर विकत घेतलं आहे ते थोडंसं दाबून पहा, त्यावर थोडा दाब द्या। जर पनीर तुटलं किंवा त्याचे दाणे झाले तर समजून घ्या की पनीर हे बनावट आहे, कारण त्यात असलेली स्किम्ड मिल्क पावडर जास्त दाब सहन करू शकत नाही। आणि दुसरी पद्धत म्हणजे पनीर हा मऊ पदार्थ आहे, पण ते पनीर तुमचं घट्ट असेल तर ते भेसळयुक्त पनीर आहे। तिसरा उपाय म्हणजे विकत घेतलेलं पनीर पाण्यामध्ये उकळवा, पनीर थंड झाल्यावर त्यावर उडीद डाळ किंवा सोयाबीन पावडर टाकून पहा। जर पनीर काळं झालं तर समजून जा की ते पनीर हे बनावट आहे। म्हणजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा।